नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। व्यवसायात्मिका बुद्धि रेकेह कुरुनन्दन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां। व्यवसायात्मिका बुद्धि एका इह हे कुरुनन्दन बहुशाखाः हि अनंताः च बुद्धयः अव्यवसायिनां। या स्थितप्रज्ञ दर्शनातील द्वितीय अध्यायातील 41वा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला जी बुद्धी आहे, ज्या बुद्धीच्या माध्यमातून इथे ओवी आहे पा कुठेतरी, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, पलीकडे कुठेतरी आहे किंवा नसेल। या बुद्धीच्या निश्चयावरती जीवाची जी गती आहे ती अवलंबून असते। बुद्धीने पूर्ण परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चय केला, पैसंता सव्यवस्था योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी। ज्याचा अहम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्राम पावतो म्हणजे ती जी बुद्धी आहे, तत्र निश्चयात्मिका बुद्धी, ती बुद्धी आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये निश्चय करते। अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धीचे जे काही भेद आहेत प्रामुख्याने ते या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात। भगवान म्हणतात, हे कुरुनंदन, हे कुरुनंदन, हे कुरुवंशाला आनंद देणाऱ्या हे पार्था, इह व्यवसायात्मिका बुद्धी ही एका। इह म्हणजे या ठिकाणी व्यवसायात्मिका म्हणजे निश्चयात्मिका जी बुद्धी आहे की ज्या बुद्धीच्या माध्यमातून निश्चय केला जातो अहम ब्रह्मास्मी असा निश्चय करणारी जी बुद्धी आहे ना, ती एकच आहे। आणि जी निश्चयात्मक नाही, अव्यवसायात्मिका नाम न व्यवसायात्मिका इति अव्यवसायात्मिका, जी व्यवसायात्मक नाही म्हणजे निश्चयात्मक नाही अर्थात अव्यवसायात्मक आहे, अशा बुद्धयः बहुशाखा अनंतः च। आणि या ठिकाणी अनिश्चयात्मक म्हणजे जी बुद्धी निश्चित नाही तिच्या शाखा अनंत आहेत की ज्या बुद्धीचा कधीही निश्चय होत नाही। कधीही निश्चय होत नाही म्हणजे आता पाहिजे असेल तिला अमुक गोष्ट तर लगेच तिची क्षणोक्षणाला तिच्यामध्ये जो विषय आहे तो पालटत असतो। महाराज म्हणतात, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक। म्हणजे ही जी बुद्धी आहे क्षणोक्षणाला पालटत असते। कशी पालटत असते? ज्याचं लग्न होत नाही त्याला बुद्धीचा निश्चय असतो की माझं लग्न व्हावं, ज्याचं होतं त्याला वाटतं मुलं बाळ व्हावीत, ज्याला होतात त्याला वाटतं त्यांचे शिक्षण व्हावीत, त्यांनाही नोकरी लागावी, त्यांची पुन्हा लग्न व्हावीत, त्यांना पुन्हा मुलं व्हावीत। म्हणजे ही बुद्धी जी अव्यवसायात्मिका बुद्धी आहे ती क्षणोक्षणाला पालटत असते। म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या माध्यमातून येन केन प्रकारे मला सुख मिळेल असा या वैश्विक सुखाच्या पाठीमागे धावणारी ही जी बुद्धी आहे की जिच्यामध्ये निश्चय नाही, निश्चय कोणताही एक नाही। पंचदशकार सांगतात, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते। कर्म कशासाठी करायचं? तर भोग भोगण्यासाठी, आणि भोग कशासाठी भोगायचे? तर कर्म करण्यासाठी। म्हणजे ज्या बुद्धीला निश्चय नाही म्हणजे निश्चित ज्या बुद्धीचं साध्य एक नाही म्हणजे तिला प्रत्येक क्षणाक्षणाला ती बुद्धी पालटत असते। आणि जी बुद्धी एकच आहे की जिच्या बाबतीमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात की हे कुरुनंदन, जी व्यवसायात्मिक म्हणजे निश्चयात्मक बुद्धी आहे ती एकच आहे। या बाबतीमध्ये थोडंसं चिंतन असं आहे की जी व्यवसायात्मिका बुद्धी आहे ती एकच आहे। जो बोध भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिला ना 5000 वर्षापूर्वी, तोच बोध भगवत पूज्यपाद आचार्यांनी आपले जे काही शिष्यमंडळ आहेत त्या शिष्यांना दिलेला आहे। आणि जो बोध भगवत पूज्य आचार्यांनी पद्मपादाजी त्यांच्या शिष्यांना, सुरेश्वरादी शिष्यांना दिलेला आहे, तोच बोध भगवान ज्ञानोबा यांनी
आपल्याला सद्गुरू जोग महाराजांना तोच बोध दिलेला आहे. त्या बोधामध्ये भेद नाही. म्हणजे तो बोध व्यवसायात्मक आहे, निश्चयात्मक आहे. आणि जो बोध जोग महाराजांनी आधी करून साधू संतांना दिलेला आहे तोच बोध आपल्यालाही दिलेला आहे. म्हणजे हा जो आहे बुद्धीचा निश्चय हा व्यवसायात्मक आहे. म्हणजे याला निश्चितता आहे, याच्यामध्ये भेद नाही. ज्या बोधामध्ये देशाने, कालाने, वस्तूने कोणताही परिच्छेद म्हणजे अंत होत नाही असा तो निश्चित आहे. ज्याच्यामध्ये स्वगत, सजातीय, विजातीय भेद नाही, ज्याचा देशाने, कालाने, वस्तूने अंत होत नाही. 5000 वर्षापूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये जो बोध होता त्या काळामध्ये तोच आत्ताही आहे, म्हणजे वर्तमान काळामध्ये आहे. आणि भविष्य काळामध्ये त्या बोधामध्ये बदल होणार नाही. अहम ब्रह्मास्मी म्हटलं की त्या ब्रह्मस्वरूपाची जी बुद्धी आहे तद आकार बुद्धी होणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. अहम ब्रह्मास्मी भविष्य काळामध्ये म्हटलं अजून 100-200 वर्षांनी काय घटाकार बुद्धी होणार नाही, ती विषय ब्रह्मालाच करणार आहे. म्हणजे ज्या बुद्धीच्या विषयामध्ये निश्चितता आहे, भेद नाही, तिला म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी. आणि ज्या बुद्धीच्या विषयामध्ये विषय बदलला, देश, काल, वस्तू, परत्वे ज्या ज्ञानामध्ये भेद होत असतो ती अव्यवसायात्मिका बुद्धी आहे. याचंच विवेचन करीत असताना शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख एक जी विद्या आहे त्या विद्येमध्ये एक पराविद्या म्हटलेला आहे आणि एक अपराविद्या म्हटलेला आहे. एक स्वरूपभूत ज्ञान आहे आणि एक वृत्त्यात्मक ज्ञान आहे. स्वरूपभूत ज्ञानाला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात आणि वृत्त्यात्मक ज्ञानाला अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. काल आपल्याला बाबांनी एक दृष्टांत सांगितला होता की एक ब्राह्मण कुटुंबामध्ये असलेले सत्पुरुष अनेक देवदेवतांची उपासना करायचे. की सोमवार आला की भगवान शंकराची उपासना, मंगळवार आला की देवीची उपासना, बुधवार आला की भगवान पंढरीश परमात्म्याचे, गुरुवार आला की दत्तात्रयाचे, शुक्रवार आला की संतोषी मातेचे, शनिवार आला की जय बजरंगबली आहे ना, रविवार आला की येळकोट जय मल्हार खंडोबाची, आणि पुन्हा सोमवार आला की. आणि प्रत्येक दिवसाला असं नव्हतं की दिवसागणी देवता तर बदलायच्या, पण प्रत्येक दिवसामध्ये त्या 24 तासामध्ये 4-4 तास प्रत्येक देवतेला विभागून दिले होते. म्हणजे एक क्षणसुद्धा तो उगला थांबत नव्हता. उगानर आहे क्षणभरी, तो क्षणभर थांबत नव्हता. तैसा अखंड भजन करी, उगानर आहे क्षणभरी, आघवेने द्वारी गावद्वारी आहे वजैसी. दृष्टांत थोडा ग्राम्य दिलेला आहे माऊलींनी, पण तो क्षणभर सुद्धा थांबत नव्हता. आणि पुढे चर्मकार वंशातील रोहिदास महाराज होते, त्यांना त्यांची खूप दया यायची. पण त्यांचा जो जन्म होता पुढच्या सत्पुरुषांचा तो ब्राह्मण कुळामध्ये होता आणि आपण शूद्र जातीमध्ये जन्माला आलेला आहे. आणि ब्राह्मण कुटुंबातील सत्पुरुषाला उपदेश करणं त्यांना योग्य वाटत नव्हतं, पण राहावतही नव्हतं त्यांची ती दयनीय अवस्था पाहून. शेवटी त्यांनी निश्चय केला आणि त्या सत्पुरुषांच्या घरामध्ये आणि यांच्या घरामध्ये मध्यंतरी अशी मोकळी जागा होती. मग यांनी त्यांच्या जागेमध्ये एक 5-25 खड्डे घेतले, थोडे खड्डे घेतले. त्यांनी पलीकडून पाहिलं, म्हटले काय करता तुम्ही? नाही म्हणते मी विहीर खांदतोय पाणी लागण्यासाठी. त्या पुढच्या ब्राह्मण कुटुंबातील सत्पुरुषांनी काल सांगितलं बाबांनी, की त्यांनी सांगितलं अरे भल्या माणसा, तुला जर विहीरच खांदायची आहे तर 25 खड्डे वेगवेगळे घेण्यापेक्षा एकच खड्डा असा खांद की ज्याच्यामध्ये पाणी लागेल. 25 वेगवेगळे 5-5 फुटाचे खड्डे खांदले तर पाणी लागेल का? नाही. मग ते महापुरुष म्हटले, अहो रोहिदास महाराज, तुमचे सगळे खड्डे खांदणे व्यर्थ गेले. ते म्हटले माझे खड्डे खांदणे तुमच्या उपासनेसारखे व्यर्थ गेले की काय? म्हणजे हे सुद्धा प्रत्येक वेगवेगळ्या देवतेची उपासना करायचे, पण एकही देवता त्यांना फल देत नव्हती. ते म्हटले माझ्या उपासनेसारखे व्यर्थ गेले म्हणजे काय झाले? अहो म्हटले तुम्ही सगळ्या देवतांची उपासना करता, पण एकही देवतेची तुम्ही अनन्य भावाने उपासना करीत नाही. प्रत्येक तासाला तुमची 2-2 तासाला देवतेची उपासना बदलत असते. मग प्रत्येक देवतेला वाटतं की हा आपला भक्त नाही, हा पुढच्या देवतेचा आहे. म्हणजे कोणतीच देवता तुम्हाला फल देत नव्हती. जसं माझे खड्डे व्यर्थ गेलेले आहेत, पाणी लागलं नाही, त्याप्रमाणे तुम्ही केलेली उपासना ही काय आहे? व्यर्थ आहे. का? अव्यवसायात्मिका बुद्धी. ही जी बुद्धी आहे क्षणोक्षणाला पालटते आहे. सोमवार आला की म्हटलं शंकराकडं, दुसऱ्या मंगळवार की लागले लगेच देवीकडं. म्हणजे ही बदलणारी जी बुद्धी आहे ना, जिच्यामध्ये निश्चय नाही, निश्चितता नाही, ती बुद्धी अव्यवसायात्मिका आहे. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणू लागले, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आपुला तो एक, एको देव हा सर्वभूतेषु गूढ हा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च.
आम्ही जो एक देव आहे की जो सर्व भूतेषु गूढ, हा सर्व भूतांच्या मध्ये तो व्याप्त आहे, गूढ आहे, सर्वव्यापी, सर्व भूतांतरात्मा, सर्व भूतांना तो व्यापून सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांचं सगळ्यांचं नियमन करीत आहे. तो कसा आहे? साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. असा जो एक आहे ना, ते एकाबद्दल निश्चय करणारी जी बुद्धी आहे ना, तिला व्यवसायात्मिका बुद्धी असे म्हणतात. आणि अनेकाचा अनंत वेळेला, अनंत कालामध्ये, क्षणोक्षणाला पालटणारा जो निश्चय आहे तिला अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. आणि म्हणून त्या बुद्धीला निश्चित फळ आहे की जिचं गंतव्यस्थान एकच आहे, निश्चित आहे, ज्याचं लक्ष निश्चित आहे, तोच आपल्या लक्षाचा वेध घेऊ शकतो. महाभारतामध्ये एक अशी कथा आलेली आहे की द्रोणाचार्य कौरव पांडवांचे गुरु होते. कौरव पांडवांचे गुरु असताना त्यांनी ठरवलं की आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची आहे. म्हणून त्यांनी कौरवांना आणि पांडवांना एकत्र जमवलं आणि एका झाडाला एक पक्षी बांधला, पोपट, आणि सगळ्यांना सांगितलं की या पोपटाच्या डोळ्याचा आपल्याला वेध घ्यायचा आहे असं सगळ्यांना सांगितलं. आणि प्रत्येकाला पुढे उभे केलं. म्हटले दुर्योधना तुला काय दिसतं बोल. दुर्योधनाने त्या धनुष्यावरती प्रत्यंचेला तो बाण लावला आणि सांगितलं गुरुजी मला झाड दिसत आहे, पोपट दिसत आहे, पलीकडचा आकाश दिसत आहे आणि हे तुम्ही दिसताय, हे माझे गुरुबंधू सगळे दिसतात. ज्याच्या लक्षाचा निश्चय एक नाही त्याला अनेक वेगवेगळे टोकं फाटलेले आहेत, फुटलेले आहेत, त्याला अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. आणि ती बुद्धी, तशी बुद्धी आपल्या लक्षाचा, आपल्या साध्याची प्राप्ती त्याला कधीही करू देत नाही. प्रत्येकाची बारी आली पण प्रत्येकाने काही ना काही वेगळं सांगावं. शेवटी अर्जुनाची बारी आली आणि मग अर्जुनाने ते धनुष्याला प्रत्यंचेला त्या बाण लावला आणि गुरुजींनी विचारलं अर्जुना आता तुला काय दिसत आहे. अर्जुनाने सांगितलं नाही की मला पक्षी दिसतोय, मला पोपट दिसतोय, झाड दिसतंय, तुम्ही दिसताय. अर्जुनाने सांगितलं गुरुजी मला त्या पक्षाचा फक्त डोळा दिसतोय. द्रोणाचार्याने सांगितलं अर्जुना सोड बाण. म्हणजे ज्या बुद्धीचा निश्चय एकच आहे त्याला वेगवेगळे फाटे नाहीत. जिला फाटे आहेत ती अव्यवसायात्मिका बुद्धी आहे. आणि ज्या बुद्धीचा निश्चय एकच आहे तत्र निश्चयात्मिका बुद्धी, त्या बुद्धीने निश्चय केलेला आहे. काय केलेला आहे की बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. अशी जी त्या परमात्मा स्वरूपाच्या, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चय करणारी अर्जुनासारखी बुद्धी आहे ना, तीच बुद्धी आपल्या लक्षाला, आपल्या साध्याला प्राप्त करू शकते. कोणती बुद्धी? जिचं लक्ष, जिचं साध्य निश्चित आहे त्याच्यामध्ये फाटे फुटत नाही. आणि म्हणून महाराजांना म्हणावं लागलं की आता माझ्या बुद्धीला फाटे फुटू देऊ नको. म्हणून अशी जी भगवत स्वरूपाशी देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, देह पडेल माझा पण मी जे माझं निश्चित गंतव्य साधन आहे, जे प्राप्तव्य आहे ते प्राप्त करीन, असा निश्चय करणारी जी बुद्धी आहे ना, भगवान सांगतात हे कुरुनंदन ती व्यवसायात्मिका बुद्धी एकच आहे. त्या बुद्धीला जी शेवटची मर्यादा आहे, सा काष्टा सा परागती, ती परमात्मा आहे. की त्या बुद्धीला विषय येतो त्यांचा झाला नारायण, मग तिला नावडे जन धन मान याला काहीच आवडत नाही. असं फक्त एकच विषय आहे त्यांचा, विषय तो म्हणजे भगवान परमात्मा. आणि भगवान परमात्मा वाचून बोलण्याचे नाही आता देवाविन काही बाकीचं बोलायचंच नाही. काय बोलायचं? देवाच्या तत्सुखे सुखित्वम, त्याच्याशिवाय आता कोणता विषयच वृत्तीला नाही, आलंबनच नाही. अशी जी बुद्धी आहे ना, तिचा निश्चय आहे, तिचं साध्य निश्चित आहे, तिला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. नाहीतर आपलं साध्य क्षणोक्षणाला पालटत असतं. आता वाटतं अभ्यास करावं, आता विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास केला वाटतं आता कीर्तनं लागतील, कीर्तन लागले की पुन्हा भागवताचं, असं आपली बुद्धी क्षणोक्षणाला पालटत असते. मग अशी जी पालटणारी बुद्धी आहे ती शाश्वत सुख, शाश्वत समाधान आपल्याला प्राप्त करून देत नाही. म्हणून अशा बुद्धीच्या पाठीमागे न लागता जी एक निश्चयात्मिका बुद्धी आहे, जिला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात, ती बुद्धीच आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून देते. आणि म्हणून या ठिकाणी ओविलेली पहा, तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर, मग लावी मग शरीर असो अथवा जाओ. ही जी बुद्धी आहे ना, ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे. आणि ज्याच्यामध्ये चित्ताला वेगवेगळे विषय आहेत, फक्त परमात्माच विषय नाही, बाकी सगळ्याला विषय करते ती बुद्धी. जसं स्वामी महाराज सांगायचे, ती माशी आहे ना सगळीकडे बसते, फक्त एका ठिकाणी बसत नाही, कुठे विस्तवावर बसत नाही. तिला माहिती विस्तवावर बसलं तर आपली काय होत नाही, सिद्धी होणार नाही, आपल्याला मरावं लागेल. तसं ते चित्त सगळ्या संसारातील विषयांना विषय करतं, पण परमपुरुषाला, भगवान परमात्म्याला किंवा आपल्या स्वला विषय करीत नाही. म्हणून ती
व्यवसायात्मिका बुद्धी नाही. त्या बुद्धीला माहिती आहे की आपण एकदा का त्या स्वस्वरूपाला विषय केलं की पुन्हा ते चित्त न राहता चित्तम चिद्विजानी, ते चित्त न राहता चैतन्य स्वरूप होतं. असं चित्ताला चैतन्य स्वरूप करून देणारी जी बुद्धी आहे तिला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. आणि चित्ताला विषयाच्या माध्यमातून अनेक जन्माची प्राप्ती करून देणारी जी बुद्धी आहे ना तिला अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. अशा पद्धतीने या बुद्धीचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. आणखी थोडं चिंतन असं आहे की ज्या बुद्धीमध्ये कर्तृत्व मद आहे आणि फलासक्ती आहे, केलेल्या कर्माचा मी करता आणि मला या कर्माचा अमुक अमुक फल भोगायला मिळेल असा निश्चय आहे, ती अव्यवसायात्मिका बुद्धी आहे. आणि ज्या बुद्धीचा निश्चय त्याच्यामध्ये कर्तृत्व मद नाही आणि फलाची आसक्ती नाही. आता पाठीमागचा जो विषय चालू आहे निष्काम कर्माचं अनुष्ठान जो पुरुष करतो त्याच्या बाबतीत हा जो विचार पुढे चालू आहे की ज्याच्या बुद्धीमध्ये कर्तृत्व मद नाही आणि फलाची आसक्ती नाही ना, ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे की जी त्याला प्राप्तव्यस्थानाला, आपल्या परमगंतव्यस्थानाला प्राप्त करून देते. ज्याच्यामध्ये कर्तृत्व मद आहे आणि फलासक्ती आहे अशी बुद्धी त्याला या संसाराला प्राप्त करून देणारी आहे. म्हणून अशा पद्धतीने त्या बुद्धीचं विवेचन या ठिकाणी भगवान परमात्म्याने केलेलं आहे. आता पुढे या बाबतीमध्ये ज्ञानोबराही तेच सांगतात. जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणो नये. ज्ञानोबराय सांगतात ही जी सद्बुद्धी आहे, सद्बुद्धी म्हणजे सदला विषय करणारी, सत आहे परमात्मा, त्रिकालाबाध्यत्वम सत्यत्वम, अशा सत्स्वरूपाला विषय करणारी जी बुद्धी आहे. आणि मग सतला सोडून ज्या विषयाला विषय करते बुद्धी ती काय असद्बुद्धी आहे. असद्बुद्धी कोणती आहे? जी सतला विषय करीत नाही ती सगळी असद्बुद्धी आहे. आणि सद्बुद्धी कोणती आहे की जी असतला विषय करीत नाही, ती फक्त सतलाच विषय करते, तिला सद्बुद्धी म्हणतात. त्या सद्बुद्धीचं महात्म्य सांगत असताना ज्ञानोबराय दृष्टांत देतात की जैशी दीपकळिका धाकुटी. ज्ञानोबराय म्हणतात ज्याप्रमाणे दीपकळिका, दीपकळिका म्हणजे दिव्याची कळिका म्हणजे ज्योती, दिव्याची ज्योत किती असते? छोटी असते, धाकुटी. परी बहुतेजा ते प्रगट, ती जरी अल्प असेल, लहान असेल तरी पण बहुतेजा ते प्रगटी, ती किती तेजाला प्रगट करते. त्या दिव्याचं असं वैशिष्ट्य आहे की त्या दिव्याचं वैशिष्ट्य सांगत असताना दिव्याची जी ज्योत आहे ना, छोट्या वस्तूच्या ठिकाणी ठेवली की तिचा प्रकाश छोटा होतो आणि मोठ्या घरामध्ये ठेवली की तिचा तो प्रकाश, जेवढं घर असेल, जेवढी उपाधी असेल त्या उपाधीला ते काय करतं, व्यापून तेवढ्या आकाराला प्राप्त होतं. म्हणजे दीपकळिका, दिव्याची जी ज्योत आहे ती 10 कोटी छोटी आहे, पण बहुतेजा ते प्रगटी, जेवढी उपाधी असेल त्या व्यापक तेजाला ती काय करते, प्रगट करते, उत्पन्न करते. त्याप्रमाणे तैशी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. त्याप्रमाणे ही जी सद्बुद्धी आहे ना, म्हणजे निष्काम कर्माचं आचरण करणारी ही जी सद्बुद्धी आहे ही थेकुटी, थेकुटी म्हणजे अल्प, त्या दीपेच्या ज्योतीप्रमाणे जरी अल्प असेल तरी पण तिला थेकुटी म्हणजे अल्प म्हणू नये. कारण का? त्या सद्बुद्धीमध्ये काय होतं, विचारसागरामध्ये नमन आहे बघा, त्या बुद्धी माझी होतसे, जो आनंद सत्यप्रकाश विभव आणि आधार नामरूपास, बुद्धी जाणे आणि न जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्यचंद्रवरून मिरवती, देवी कुबेर तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून. बुद्धी कोणती या ठिकाणची इथपर्यंत म्हणण्याचं का, तुम्हाला कोणालाही आठवलं नाही म्हणून तुम्हाला त्याची आवृत्ती व्हावी म्हणून मला परत म्हणावं लागलं. मला आठवलं नाही ही गोष्ट वेगळी आहे. त्या बुद्धीमध्ये ज्याचं प्रतिबिंब पडतं ना, ती सद्बुद्धी आहे. आपण पाहतो ना, बुद्धी जाणे आणि न जाणे हे जे विकल्प आहेत ना, हे या दोन बुद्धींच्या ठिकाणी क्रमाक्रमाने लावून घ्यायचे. कोणती बुद्धी जाणे? व्यवसायात्मिका बुद्धी जाणे. आणि न जाणे कोणती? अव्यवसायात्मिका बुद्धी न जाणे. हे सगळे विकल्प या ठिकाणी क्रमाने लावून घ्यायचे. या दोन्ही बुद्धींच्या या ठिकाणी चिंतन चालू आहे. म्हणून ही जी सद्बुद्धी आहे की ज्या बुद्धीमध्ये भगवान परमात्म्याला ग्रहण करण्याची योग्यता आहे, म्हणून तिला अल्पबुद्धी किंवा ही बुद्धी लहान आहे असं म्हणू नये. कारण का? की त्या बुद्धीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की परमात्म्याची ग्रहण करण्याची योग्यता त्या सद्बुद्धीमध्ये आहे. दुर्बुद्धी ते
मना कदा नुपजो नारायण. त्या दुर्बुद्धीमध्ये भगवान परमात्म्याच्या ग्रहणाची योग्यता नाही, सद्बुद्धीमध्ये आहे म्हणून त्या सद्बुद्धीला अल्प किंवा ही थोडी आहे असं म्हणू नये. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात की हे पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी. आणि जे विचारशुरी म्हणजे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांनी हे बहुती परी अपेक्षिजे हे अनेक प्रकारांनी हे जे काही विचारवंत पुरुष आहेत त्या पुरुषांनी या सद्बुद्धीची काय केलेली आहे, अपेक्षा केलेली आहे की ही अशी बुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर यांना सुद्धा भगवान परमात्म्याकडे हेच पुन्हा पुन्हा त्यांनी मागणंही मागितलेलं आहे. काय की या संतांची संगती मला दे आणि संतांच्या संगतीमध्ये बैसता संतांची संगती कळवा आले कमळापती आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. आणि म्हणून येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी पै संतास व्यवस्था योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासेता वैराग्यशी. मग त्या संतांच्या सहवासामध्ये ही सद्बुद्धी उत्पन्न होत असते. आणि म्हणून संत संगतीचा जगद्गुरु तुकोबर यांनी भगवंताकडे ही सतत मागणी केलेली आहे की संतांच्या सहवासामध्ये ही सद्बुद्धी, सत म्हणजे परमात्मा स्वरूपाला विषय करणारी बुद्धी संसारामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही. मग ती एकतर संत सहवासामध्ये किंवा भगवान परमात्म्याच्या आशीर्वादानेच उत्पन्न होते. ईश्वर अनुग्रहात येव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणाम द्वित्रिणाम उपजायते. ईश्वराच्या अनुग्रहानेच अशी अद्वैताला विषय करणारी जी बुद्धी आहे ती उत्पन्न होते. आणि ती पण सगळ्यांना उत्पन्न होत नाही. ती की संसाराचा नाश करणारी ही सद्बुद्धी द्वित्रिणाम उपजायते हजारो लोकांमध्ये एखाद्याला ती उत्पन्न होते. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतं ते सिद्ध आहे. आणि ते प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा याच्यातामापी ते प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा सगळे त्या ठिकाणी जात नाहीत. त्याच्यामध्ये क्वचित एखादा प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे एखादाच त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आणि म्हणून जे सद्वासना चराचरी दुर्लभ, ती जी सद्वासना आहे सद्बुद्धी आहे ती दुर्लभ आहे. विचारसारामध्ये चिंतन आलेलं आहे की एक सद्वासना आहे आणि असद्वासना आहे. असद्वासना संतांच्या सहवासामध्ये आपण सद्वासना वाढवून असद्वासनेची आपण निवृत्ती करू शकतो. आणि सद्वासना जी आहे ती संत सहवासामध्ये ती वृद्धिंगत होत्या. म्हणून जे अंकुर जे दोन उत्पन्न होतात ना, एक सद्वासना आणि एक असद्वासना, असद्वासनेची निवृत्ती करायला सांगितलेली आहे. आणि सद्वासना संत सहवासामध्ये वृद्धिंगत करून त्या आत्मस्वरूपाच्या श्रवण मनन निधिध्यासनाच्या माध्यमातून त्या तत्वाला गवसणी घालण्याची जी शक्ती आहे ती संत सहवासामध्ये संतांच्या कृपेने अंतःकरण कृपेने ईश कृपेने आपल्याला जी वासना होती ती सद्बुद्धीमध्ये होते. म्हणून अशी जी वासना आहे सद्वासना ह्या संपूर्ण चराचरामध्ये दुर्लभ आहे. दुर्लभ काय आहे? कारण की ही जी वासना आहे ही जी बुद्धी आहे सगळ्याचा निश्चय करीन पण आत्मस्वरूपाचा निश्चय करणार नाही. बाकी तुम्ही सांगा ना, घोलेबाबा पाठामध्ये सांगायचे बुवा की ध्यानाला जर बसलं ना की डोळे उघडे ठेवल्यावर परमात्मा डोळ्यापुढे येतो, याच्यामध्ये नवल काय नाही. पण जर तुम्ही डोळे झाकले तर पिराचा उरूस भरतो म्हणले. म्हणजे काय, ध्यान करायचा प्रयत्न केला तर प्रयत्नाने ध्यानाकार वृद्धी होतच नाही. मग त्याला खूप खूप ध्यान करावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतो. पतंजली मुलींना म्हणावं लागलं अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध. हा अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय, सत्व दीर्घकालम नैरंतर्यम सत्कारो सेवितो दृढभूमी. अभ्यास म्हणजे काय, आता तासभरा ज्ञानेश्वरीला आला आणि उद्याच्यालाच ज्ञानेश्वरी उघडली आमच्या भागवताच्या पोथीप्रमाणे ती तशी 8 दिवस ते असून तसं चालत नाही. ते सत्व दीर्घकालम नैरंतर्यम सत्कारो सेवितो दृढभूमी म्हणजे हा अभ्यास सतत करावा लागतो. आणि म्हणून सातत्य याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून ही जी बुद्धी आहे तिला थोडी जरी वाव मिळाला तरी आपण म्हणतो ना चंचू प्रवेशेन मुसल प्रवेशात, थोडा जरी अवकाश मिळाला तरी ती अनात्माकार होते. आणि स्वामी महाराज नेहमी सांगायचे की अनात्माकार वृत्ती झाली की शिष्याने पुन्हा विचारायचं गुरुजी अनात्माकार वृत्ती हो काय करावं. मग स्वामी महाराज सांगायचे अनात्माकार वृत्ती झाली ना पटकन लगेच आपण आत्माकार वृत्ती करायची. तरी झडझडोने व्हायला निघ ये भक्तीची या वाटे लाग जी पावेशी अव्यंग निज धाम माझे.
अशी झटकन अनात्मकार वृत्ती झाली की पटकन आत्मकार वृत्ती करायची. आणि म्हणून अशा बुद्धीचा जर आपण अभ्यास केला तर अभ्यास आणि वैराग्याच्या द्वारे ती बुद्धी परमात्मा स्वरूपाला विषय करू शकते. आणि म्हणून अशी जी बुद्धी आहे, जी सद्वासना आहे, ती या त्रैलोक्यामध्ये दुर्लभ आहे, की जिची अपेक्षा जी विचारवंत पुरुषांनी सतत त्यांच्याकडून केली जाते. आणि म्हणून अशी जी सद्बुद्धी आहे ना, ती दुर्लभ आहे. संतांची भेटी जरी झाली तरी पण तशी संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपण आपले जे काही काया वाचा मनाने त्यांची सेवा केली आणि मग सेवा केली, पण पहा ना की संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर सुद्धा अशी बुद्धी उत्पन्न होईलच हे काही सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो, 1 वर्ष इंद्राने कोणाची सेवा केली? त्यांच्या गुरूंची सेवा केली. आणि विरोचनाने पण सेवा केली 32 वर्ष. 32 अशी सेवा केली असताना पहिल्या 32 वर्षामध्ये त्यांच्या गुरूंनी, देवाने दैत्यांच्या गुरूंनी त्यांना उपदेश केला की तो उपदेश त्यांनी केला असताना विरोचनाने देहालाच देह आत्माचा आहे असा उपदेश मानून तो देहात्मवादी झाला. 4 वाक्मताचं अनुसरण करणारा झाला. विरोचन ज्याला म्हणतात, देहात्मवादी 4 वाक्यामध्ये विरोचन एक मत आहे. पण इंद्राने हे समजलं की देह नश्वर आहे, त्याचा उत्पत्ती विनाश होतो, तो आत्मा कसा असेल? म्हणजे काय की देहाला आत्मा मानून कृतकृत्य झालेला जो विरोचन आहे आणि देह आत्मा कसा असेल याच्याबद्दल चिंतन करणारा त्याने पुन्हा 32 वर्ष सेवा केली. अशी जवळजवळ 101 वर्ष त्याने गुरूंची सेवा केली. विरोचनही गुरूंजवळ गेला. 32 वर्ष त्याने ब्रह्मचर्याचं पालन करून सेवा केली, पण ती सद्बुद्धी त्याला झाली नाही. म्हणून अशी जी सद्बुद्धी आहे की ती चराचरामध्ये दुर्लभ आहे. अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, संत कृपा आणि ईश कृपा या सगळ्या कृपा जेव्हा एकवटतात तेव्हा अशी सद्विषयक जी बुद्धी आहे ती प्राप्त होते. आणि म्हणून या सगळ्या कृपा संपादन करणं तेवढं सोपं नाही. काल एक पैठणला गेलो असताना त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, अहो संतांच्या सहवासामध्ये त्यांना सगळं समर्पण करावं लागतं. कसं समर्पण करावं लागतं? ते म्हणतात, आपण जसं आपल्या पत्नीला सगळं समर्पण करतो. आता पती पत्नी TV पाहतात, चॅनेल बदलायचा आणि कोणता लावायचा हे आपण फक्त पाहू शकतो. कोणता बदलायचा आणि कोणी बदलायचं हे तिच्या हातामध्ये असा रिमोट असतो ना, तसं आपल्या सगळ्या जीवनाचा रिमोट सद्गुरूंच्या हातामध्ये द्यायचा. कोणता चॅनेल लावायचा, काय करायचं हे तुम्ही सर्व तुमच्या मनाने समर्पण करायचं, आपल्या जीवनाचं समर्पण करायचं. असं जेव्हा आपण करू ना, तेव्हाच ही सगळ्या कृपा एकवटल्यानंतर सद्बुद्धी निर्माण होते. आणि म्हणून ही या चराचरामध्ये दुर्लभ आहे. आणि का सारिका भववसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. ज्ञानोबा यासाठी दृष्टांत देतात की ते सांगतात, ही अशी जी काही सद्बुद्धी आहे की भगवान परमात्म्याला विषय करणारी, ती काय अशी कधीही उत्पन्न होत नाही, कुठेही उत्पन्न होत नाही. काही माणसं रस्त्याने बोलताना भेटतात आणि म्हणतात, महाराज ते अमक्या अभंगाचा अर्थ सांगा ना, अमक्या ओवीचा अर्थ सांगा ना. गुरुवर्ती दिवशी शंकर महाराजांनी सांगितलं की तुम्हाला जर यायचं या श्लोकाचा किंवा या ओवीचा अर्थ पाहिजे असेल ना, आमच्या घरी या, पेढे घेऊन या, हार घेऊन या, आणि मग आम्ही तुम्हाला, आमच्या मनात असेल तर मग सांगू. तुम्ही सगळं केलं तेव्हा आम्ही सांगूच असं नाही. त्या ठिकाणी मग आपलं जे अपेक्षित आहे ते सांगतील, पण केव्हा? त्यांच्या मनामध्ये आलं तर. आणि म्हणून जसं बाकीचे घटपटादी विद्या आपल्याला त्याचं योग्य मोबदला दिल्यानंतर मिळतात, पण ही जी अध्यात्मविद्या आहे याला तुम्ही जगातील कोणतंही ऐश्वर्य द्या, कोणतीही संपत्ती द्या, ती तशी प्राप्त होत नाही. नाही संतपण मिळतंय हाटी हिंडता कपाटी राणीवणी. मग हे मिळतं कशाने? तू का म्हणे मिळे जीवाचे साठी. त्याला जीवनाम जीवत्व समर्पण करावं लागतं. याच्याबद्दल काही पाठीमागं ठेवायचे नाही, सगळं समर्पण करावं लागतं. तेव्हाच या संतत्वाची, या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आणि म्हणून बाकीच्या विद्यासारखी ही विद्या अशी पडलेली नाही. ज्ञानोबा दृष्टांत देतात. ज्ञानोबा म्हणतात की ज्याप्रमाणे आणिका सारिखा भववसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. आणिकासारखा म्हणजे रस्त्यावर जसे दगड पडतात ना, आपल्याला किती पडलेले आहेत, त्याप्रमाणे परी सापडतात का? नाही. आणिकासारखा बहुवसू, जसे अनेक म्हणजे इतर दगड आहेत ना, त्याप्रमाणे असे बहुवसू म्हणजे पुष्कळ. जैसा परिसू न जोडे, ज्याप्रमाणे परीस, हे जे सामान्य दगड किती रस्त्याने पडले तसे परीस पडलेत का?
हे परिसरचं चाललंय बरं का, आपलं नाही चाललं. तसे मुमुक्षू आळंदीमध्ये किती आहेत का, एवढेच आहेत इथं बसले तेवढे. असे हे अल्प आहेत, थोडे आहेत. जसे बाकीचे दगड किती पण त्याचं ढीकचे ढीक पडले. जगामध्ये माणसं नाहीत का, पण आत्मज्ञानासाठी प्रयत्न करणारे ते थोडेच आहेत. मुमुक्षू थोडेच आहेत का, कोणीच नाहीत, थोडे आहेत. तसं ते तो जो परिस आहे ना, बाकीच्या दगडांसारखा सापडतो का, अनेक आहेत का, ते नाही. पुष्कळ जरी दगड असतील तर सगळे दगड परिस आहेत का, नाही. की ज्याप्रमाणे आणखी माऊली सांगतात की अमृताचा लेशू दैवगुणे जोडे. अमृताचा लेश म्हणजे थेंब. बाकी तुम्हाला सगळं मिळेल, अमृत तुल्य मिळेल, सगळं मिळेल जागोजागी, पण अमृत मिळेल का. अमृताचा लेश म्हणजे एक थेंब. तो जर प्राप्त व्हायचा असेल तर त्याला दैवाची प्रारब्धाची साथ असेल. प्रारब्ध प्राप्त किंवा नशिबानेच तो अमृताचा थेंब जसा प्राप्त होतो ना, त्याप्रमाणे नशिबानेच ही सद्बुद्धी काय होते, प्राप्त होते. ती सद्बुद्धी तुम्हाला व्यवसायात्मिका जी बुद्धी आहे ती सद्बुद्धी आहे, ती सहजासहजी मिळत नाही. बहुता सुकृताची जोडी पुण्य पोशिली असाधारणे. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे ना, तिलाही पुण्य लागतं. आणि ते पुण्य जसं स्वर्गाधिकांच्या प्राप्तीला पुण्य लागतं, ते पुण्य वेगळं आहे. आणि ही सद्बुद्धी प्राप्त होण्याचं पुण्य आहे, ते वेगळं पुण्य आहे. माऊली म्हणतात की पुण्या पापात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पुण्य स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे. आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. हे मला ज्याने प्राप्ती होते ना, ते जे पुण्य आहे शुद्ध पुण्य, त्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सद्वासना म्हटलेलं आहे. आणि ही सद्वासना दैवाने म्हणजे प्रारब्धाने, ईश कृपेने, शास्त्र कृपेने, अंतकरण कृपेने आणि श्री गुरु कृपेने काय होते, प्राप्त होते. कशी प्राप्त होते की ज्याप्रमाणे तो परीस किंवा अमृताचा थेंब याने जसा प्राप्त होतो ना. दगड तर पुष्कळच पडलेले आहे, पण त्याचं सामर्थ्य परिसामध्ये जे सामर्थ्य त्या दगडामध्ये आहे का, नाही. तसं व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी. अव्यवसायात्मिका बुद्धी आपल्याला या जन्मात नाही, अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे किंवा सेविले पाहिजे, पण परमात्मा स्वरूपाला विषय केलं का त्या बुद्धीने नाही. म्हणून तर जन्माला आलो ना. म्हणून अशी बुद्धी अनंत आहे त्या दगडाप्रमाणे, पण परिसाप्रमाणे सद्बुद्धी जी आहे ती परिसाप्रमाणे दुर्लभ आहे. आणखी सांगतात की त्या अमृताच्या थेंबाप्रमाणे सद्विषयक जी बुद्धी आहे ती कशी आहे, दैवगुणाने प्राप्त होणारी दुर्लभ आहे. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर. बालाजी महाराज बोलावर का काय, कैलास महाराज. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, त्याप्रमाणे त्या अमृताच्या थेंबाप्रमाणे किंवा त्या परिसाप्रमाणे ही सद्बुद्धी काय आहे, दुर्लभ आहे. की ज्या सद्बुद्धीचा विषय काय आहे, जी परमात्माची अवधी, त्या बुद्धीला अवधी म्हणजे शेवटची जी सहा काष्टा सहा परागती जिला म्हणतात, ती कोण आहे, परमात्माच आहे. आता देवा वाचून त्या बुद्धीला दुसरा विशेष नाही. घेई घेई माझे वाचे, वाचेने जे काही पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय उभय इंद्रियात्मक मन या संपूर्ण इंद्रियांची जी मोहर आहे त्याने ती परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच काय केलेली आहे, लावलेली आहे. म्हणजे कोणत्याही इंद्रियाला परमात्मा वाचून दुसरं त्याला लाणीच नाही, प्राप्तीच नाही. शेवटचं स्थान, शेवटची मर्यादा जिला सहा काष्टा सहा परागती म्हणतात, ती कोण आहे, परमात्माच आहे. आणि अशी जी सद्बुद्धी आहे ना ती दुर्लभ आहे. याला उदाहरण ज्ञानोबा सांगतात की जैसा गंगेशी उदधी निरंतर, ज्याप्रमाणे गंगेला शेवटचे जाणं कुठे आहे हो, उदधी निरंतर. सतत ती गंगा किती जरी लांब धावत गेली तरी पण आता एकदा का ती समुद्राशी एकरूप झाली, आता मिळवणे मिळतच असे समुद्री गंगा जळ जैसे. मग पुढे तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक रूप. मग आता पुणे त्या गंगेला धावणं आहे का. एकदा का गंगा समुद्राला मिळाली की तिची जशी धाव खुंटते, तसं ही सद्बुद्धी एकदा का परमात्मा स्वरूपाशी एक रूप झाली की तिला पुन्हा आता प्राप्तव्य किंवा काही कर्तव्यही शिल्लक राहत नाही. आत्मानं चेद विजानयात अयम अस्मिती पुरुषा किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. गीतेमध्ये श्लोक पण आहे आणि ओवी पण आहे. चालायचं कुठपर्यंत, गाव येईपर्यंत. एकदा का गाव आलं की चालणं थांबवायचे. तसं हे प्राप्तव्य कुठपर्यंत आहे, आत्मस्वरूपाची प्राप्ती होईपर्यंत. आणि एकदा का त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली
की पुन्हा आता काही प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही. प्राप्तव्यम इदम मे प्राप्तम, जे प्राप्तव्य आहे ते मला प्राप्त आहे, आणि कर्तव्यम जे आहे ते मी केलेलं आहे. कृतम कृत्यम प्रापनीयम प्राप्तव्यम इति मे निश्चय, असा माझा निश्चय झालेला आहे. तृप्ती झाली या जैशी, साधने सरती आपैशी, देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. आणखी एक ओवी तिथेच मोठ्याने बोला ना. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही, आणि एकदा का तो बोध प्राप्त झाला की पुन्हा आता काही कर्तव्य नाही आणि प्राप्तव्य नाही. कुठपर्यंत माऊलीने दृष्टांत दिलेला आहे, भुकेची निवृत्ती होईपर्यंत अन्न खायचे, आणि एकदा का भुकेची निवृत्ती झाली की खातच राहायचं का? नाही, खाणं बंद करायचं. आपल्याला एखाद्या गावाला जायचे, गाव आलं की चालणं बंद करायचं. घुलेबाबा सांगायचे, शहाणा माणूस त्यालाच म्हणतात की गाव आल्यानंतर जो आपलं चालणं थांबवतो, आणि गाव आल्यानंतरही जो चालतच राहतो त्याला कळतच नाही आपल्याला जिथे जायचंय ते गाव आलेलं आहे. त्याला निश्चित आपलं साध्य निश्चित नसल्यामुळे त्याला अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. आणि व्यवसायात्मिका बुद्धीमध्ये निश्चय असल्यामुळे एकदा का गावाची प्राप्ती झाली की चालणं जसं थांबतं, क्षुधेची निवृत्ती झाली की खाणं जसं थांबतं, बोधाची प्राप्ती झाली की विचार थांबतो. विचार मागता पाऊली निघे. विचार काय होतो? मागच्या पावलाने निघून जातो. पंचदशीमध्ये श्लोक आहे की हे विचार त्या ठिकाणी काय होतो? संपतो. की जो परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान या ज्ञानामध्ये विचारोयम समाप्यते, हा जो विचार आहे, अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती झाली असता हा विचार काय होतो? समाप्त होतो. म्हणजे ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूपाचा बोध एकदा अंतकरणामध्ये आरूढ झाला की मग काही विचार करणं त्याला आहे का? नाही. विचारोयम समाप्यते, हा जो विचार आहे तो समाप्त होतो. आणि म्हणून जसं त्या गंगेला समुद्राची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा पुढे गंतव्य नाही, त्याप्रमाणे ह्या बुद्धीला परमात्म्याची प्राप्ती झाली असता पुन्हा काही कर्तव्य शिल्लक नाही. कर्तव्याभावरूप मोक्ष त्याला काय होतो? प्राप्त होतो. तैशी ईश्वरा वाचून काही, जे आणिकलाने नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्याप्रमाणे ईश्वरा वाचून काही, ईश्वरा वाचून, सत्स्वरूपा वाचून, जे आणिकलाने नाही, ज्या बुद्धीला आणिकलाने नाही म्हणजे अनेक जे काही प्राप्ती किंवा आश्रय नाही, म्हणजे ज्या बुद्धीचा निश्चय काय आहे? केवळ बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी जाण. बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा एकरूप होतो, म्हणजे तिला आता काही कर्तव्य प्राप्तव्य असं काही राहत नाही ना. अशी जी सद्बुद्धी आहे ना, की ज्या बुद्धीचा निश्चय ईश्वरा वाचून काहीही नाही. मग असे सांगितलं, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या बुद्धीचा विषय नारायण स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे. आणि अशी जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी एकच आहे. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. हे अर्जुना, जगी ते बुद्धी एकची पाही. अशी जी बुद्धी आहे ना, की ती बुद्धी एकच आहे, की ज्या बुद्धीचा निश्चय परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी होतो. आणि परब्रह्माला सोडून अन्य विषयाला विषय करणारी जी बुद्धी आहे, ते बुद्धीचे काय आहेत? अनेक विषय आहेत, की त्या बुद्धीला आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला, तरी पण त्या बुद्धीची धाव संपत नाही. जशी त्या मृगजळाच्या पाठीमागे हा मनुष्य त्याला सत्य समजून, सत्य पाणी असं समजून धावतो, परंतु तो मरतो, पण त्याला त्या पाण्याची प्राप्ती होत नाही. हे जसं आहे ना, तद्वत जगद्गुरु तुकोबराय म्हटले, परमात्मा ज्या बुद्धीला विषय नाही ना, मग परमात्मातून अन्य विषयाला विषय करणारी जी अनात्माकार वृत्ती आहे, जी अव्यवसायात्मिका बुद्धी आहे ना, त्या अव्यवसायात्मिका बुद्धीच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती कधीच होत नाही, झाली नाही आणि पुढे होणार नाही. तिन्ही काळामध्ये त्याला त्याची प्राप्ती होणार नाही. का होणार नाही? तर कारण की त्या बुद्धीचा विषय सगळ्याला विषय करते, ती फक्त परमात्म्याला विषय करीत नाही. आणि मग मारुती बाबा सांगतात पाठामध्ये, एक मनुष्य एका दुकानामध्ये गेला आणि म्हटला पेढे द्या. पेढे द्या म्हटलं, त्याने सांगितलं पेढे नाहीत. म्हटलं पैसे घ्या. अहो म्हटलं पेढे नाहीत. फुकट मागत नाही, पैसे घेऊन तुम्ही पेढे द्या. याने सांगितलं पेढे नाहीत बाबा. त्याने सांगितलं अहो का फुकट मागतो का, तुम्हाला पेढे द्यायला काय अडचण आहे? त्याने सांगितलं हे पहा, या ठिकाणी तुम्हाला विकत पेढे मिळायचे नाही, पण फुकट जोडे मिळतील. दुकान जोड्याचं होतं.
आता जोड्याच्या दुकानामध्ये पेढे मिळतील का पैसे देऊन? नाही मिळणार. का? त्या ठिकाणी पेढे नाहीतच. तसं अव्यवसायात्मिका बुद्धीच्या माध्यमातून तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर जन्मच्या जन्म गेले तरी तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही, कारण दुकान जोड्याचे पेढे मिळणार नाहीत. आणि व्यवसायात्मिका बुद्धीच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या संसाराला बाजूला केलं, सगळ्यांचा निराश केला आणि केवळ परमात्माच विषय केला तर त्या बुद्धीला सुखाची प्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना म्हणावं लागलं, सर्व सुखाचे आशा जन्म गेला, क्षणएक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. म्हणजे या संसारामध्ये तुम्ही हे मिळवलं. काय आहे कोणत्याही गोष्टीचं महत्त्व तेव्हाच असतं की जोपर्यंत आपल्याला एखादी वस्तू अप्राप्त आहे, पण ती वस्तू प्राप्त झाली की तिचं महत्त्व कमी होतं आणि लगेच बुद्धी अन्य विषयाला विषय करते. मग आता या बुद्धीचा विषय होता, एखाद्याला वाटलं की मी चांगलं शिक्षण घेतलं, मला चांगल्या मार्काने मी पास झालो, आतापर्यंत ध्येय हे होतं, आता पास झाला, त्याच्यामध्ये समाधान आहे का? मग प्राप्त झालेल्या स्थितीमध्ये त्याला समाधान आहे, त्याचं पुन्हा ध्येय बदललं, आता चांगली नोकरी मिळेल. मग असं हे शोधित पुढे पुढे ही बुद्धी जेव्हा तिचा विषय, तिचं ध्येय प्रत्येक क्षणाला बदलत असते, तेव्हा अशी जी क्षणभंगूर अनित्य असलेली बुद्धी शाश्वत सुखाला प्राप्त करून देईल का? तिच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. म्हणून ती शाश्वत सुखाला आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून देणाऱ्या परमानंदाला प्राप्त अव्यवसायात्मिका बुद्धी करूच शकत नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबरायांना विधिमुखाने म्हणावं लागलं की ज्या बुद्धीला परमात्मा हाच विषय आहे ना, ती सद्बुद्धी, ती सद्वासना या जगामध्ये दुर्लभ आहे की जिची अपेक्षा विचारशूर पुरुषांनी केलेले आहे. आणि तिचा निश्चय म्हणजे थोडा पडदा ओढतात, तिचा निश्चय असा आहे की केवळ भगवान परमात्म्या वाचून तिला दुसरं प्राप्तव्य गंतव्यस्थान काहीच नाही. अशी जी बुद्धी आहे ना अर्जुना, ती जगामध्ये एकच आहे. आणि अशी बुद्धी एकदाच होते. ज्ञानोबरायांना सुद्धा म्हणावं लागलं की देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तो एक क्षण आहे. आणि म्हणून ती जी बुद्धी आहे एकच आहे. तत्वमसी ऐशिवाणी एक वेळ पडता कानी, ती पुन्हा पुन्हा नाही, एकदाच होते. आणि म्हणून भगवान अर्जुनाला या ठिकाणी सांगतात की तशी जी सद्बुद्धी आहे ना, की ज्या सद्बुद्धीच्या माध्यमातून अहम ब्रह्मास्मी असा निश्चय केला जातो, ती सद्बुद्धी जगामध्ये एकच आहे. आणि ज्या बुद्धीचा विषय केवळ भगवान परमात्मा आहे, तिच्या वाचून त्या बुद्धीला आणखी प्राप्तव्यस्थान किंवा आणखी शेवट, आश्रय, प्राप्ती, मर्यादा नाही, अशी एकच बुद्धी आहे. आणि मग बाकीच्या ज्या बुद्धी आहेत त्या किती आहेत? त्या बहुशाखा अनंत, त्या अनंत आहेत, पुष्कळ आहेत. कोणत्या? अव्यवसायिनाम. अव्यवसायिनाम निश्चय ज्याच्यामध्ये नाही, अनिश्चयात्मक बुद्धी किती आहेत? त्या अनंत आहेत. त्याचे विवेचना ते या ठिकाणी करतात. येरी ते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. आता एरी ते दुर्मती, एरी म्हणजे दुसरी म्हणजे कोणती? अव्यवसायात्मिका बुद्धी जी आहे ना ती. ते दुर्मती, ती कशी बुद्धी आहे? ही होती सद्बुद्धी. आणि ही कशी आहे? दुर्मती म्हणजे दुष्ट बुद्धी आहे, की जे बहुधा असे विकरती, की ज्या बुद्धीमध्ये बहुधामध्ये अनेक प्रकाराने विकरती म्हणजे विकार होतात. ती क्षणोक्षणाला बदलत असते, तिच्यामध्ये बदल होत असतो, विकार होत असतो. आणि म्हणून अशी विकार पावणारी जी बुद्धी आहे ना, ती कशी आहे? अनेक आहेत. आणि तेथ अविवेकीये निरंतर रमती, त्या दुर्बुद्धीमध्ये, दुष्टबुद्धीमध्ये, विकारी बुद्धीमध्ये जे अविवेकी आहेत ना, त्या ठिकाणी निरंतर रमती, त्यांना त्या संसारामध्ये आनंद वाटतो. महाराज की घोलेबाबा सांगायचे, एवढा आनंद वाटतो, एवढा आनंद वाटतो की त्यांना त्या मुंगळा जसा त्या गुळाला पकडतो, त्याला तोडून जरी बाजूला काढला ना तो निघत नाही. त्याप्रमाणे हे संसारामध्ये एवढे चिटकलेले असतात, एवढे चिटकलेले असतात, तोडून जरी बाजूला काढण्याचा प्रयत्न केला ना तरी सोडत नाही. ते आमचे इंदोरकर महाराज सांगतात, त्यांचं कीर्तन ऐकावं लागतं कधी कधी. ते सांगतात की 1 किलोचा विना पारा घे म्हटलं ना तासभर, हा गळ्यात असं मान बाजूला करतो, वाकडी मान करतो, ते पट्टा काढायचा प्रयत्न केला तर. आणि 10 किलोचा नातू महाराज दिवसभर खाली ठेवीत नाही. निरंतर रमती अविवेकी. हे अविवेकी पुरुष
त्याच्यामध्ये एवढे रममान होतात. झोपायचं म्हटलं ना, पोरगं म्हटलं ना, बाबा तुमच्या अंगावर झोपायचं, दिवसात आहेच आहे, तरी पण त्याला ते सोडित नाही. हा, मग त्या पुरुषांना आत्मस्वरूपात, ज्यांचे देहाच्याच ठिकाणी आसक्ती आहे, त्या पुरुषांना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रात्र होते. या निशा सर्वभूतानाम तशान जागृती संयमी यशान जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. मग असे जे पुरुष आहेत ना, अव्यवसायात्मिका बुद्धीचे, त्या अविवेकी पुरुष आहेत ना, त्या विकारी बुद्धीमध्ये रमतात. आणि न तेषु रमते बुधहा, जे बुध म्हणजे तत्वज्ञानी पुरुष आहे ना, तेषु न रमते, केशु बुधहा न रमते, येही संस्पर्श ज्या भोगा दुःख यो नय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. त्या विषयातील जी काही जी दुःखता आहे, त्याचं क्षणिकता आहे, विरसता आहे, निरसता आहे, हे त्या तत्वज्ञानी पुरुषांनी जाणले असल्यामुळे त्या विषयामध्ये, ज्या विषयाच्या माध्यमातून क्षणिक सुखाची प्राप्ती होते, तेषु विषयेषु बुधहा न रमते, त्या क्षणभंगूर अशा विषय सुखामध्ये तत्वज्ञानी पुरुष रममान होत नाही. आणि अविवेकी पुरुष त्याच्यापासून तोडून काढले तरी बाजूला होत नाही. त्यांना त्या विषयाचा त्याग करताना युगांताप्रमाणे दुःख होतं. तैसे विषया युगांत होय ते विरविराग साधे. तैसे घर विषया, बोला ना, मोठ्याने बोला ना. हा, तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होय ते विराग साथी. म्हणून विषयाचा संबंध तोडताना त्यांना युगांतप्रमाणे दुःख होतं. आणि ते जे दुःख आहे विराग साथी, जे तत्वज्ञानी पुरुष आहेत ना, तेच ते सहन करू शकतात. सामान्य पुरुष सहन करण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही. ते त्याच्यामध्येच खितपत पडलेले असतात. किती खितपत पडलेले असतात की त्यांना त्याच्यामध्ये, ज्ञानोबा म्हणतात, काय पुई पंखेचे किडे चिळसे घेते. त्या पुई पंखेमध्ये असणारे किडे, त्यांना त्याची किळस येते का? नाही, त्यांना त्याच्यामध्येच आनंद वाटतो. तसं या आज्ञेने जीवांना या संसारामध्येच आनंद वाटतो. एवढा आनंद वाटतो की आनंद आपण आता पाहतो ते सांगण्याचे हे ठिकाण पण नाही. आणि म्हणून पण ज्ञानी पुरुष याच्यामध्ये रममान होत नाहीत. आणि म्हणून अविवेकी पुरुष त्या अव्यवसायात्मिका बुद्धीच्या माध्यमातून रममान होतात, सतत निरंतर त्याच्यामध्ये रममान होतात. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दुष्ट नाही. म्हणून अशा अविवेकी पुरुषांना, की ज्यांच्या बुद्धीने अव्यवसायात्मिका जी बुद्धी आहे तिने अनात्म्याला विषय केलेला आहे, संसाराला विषय केलेला आहे. म्हणून तया पार्थ, म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात की हे पार्थ, म्हणून तर तया नाम कया, जे काही अव्यवसायात्मिका बुद्धी आहे ना, तया स्वर्ग संसार नरकावस्था, मग त्या बुद्धीला स्वर्गाची प्राप्ती होईल. स्वर्गाची प्राप्ती म्हणजे काय? जन्म मरण परंपरा खंडित होते का? नाही. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, पुण्य संपलं की तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. जन्म मरणाची परंपरा त्या अव्यवसायात्मिका बुद्धीच्या द्वारे खंडित होत नाही, त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. पुन्हा पुनरपि जननम, संसार म्हणजे जन्मने आणि मरण, पुन्हा त्या बुद्धीला जन्म मरण प्राप्त होतं. आणि नरकावस्था ऐशे होती तृण लोह लोष्ट पाषाण, म्हणजे त्या अव्यवसायात्मिका बुद्धीला, की जिच्यामध्ये अविवेकी पुरुष सतत रममान होतात, त्यांना स्वर्ग नरक आणि संसार या अवस्था प्राप्त होतात. आणि अशा बुद्धीला सर्वथा आत्मसुख दृष्ट नाही. म्हणून या बुद्धीला आत्मसुख जे आहे ते कधीही विषय होत नाही नाम, त्याला त्याची कधीही प्राप्ती होत नाही. मग प्राप्ती कोणाला होते? याची बुद्धी व्यवसायात्मिक आहे, तिलाच त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. व्यतिरेक मुखाने या ठिकाणी ज्ञानोबरांना म्हणावं लागलं की जी अव्यवसायात्मिका बुद्धी आहे तिला प्राप्त होत नाही. म्हणजे काय? व्यवसायात्मिका बुद्धीला प्राप्त होते. म्हणून ज्यांच्या बुद्धीचा निश्चय एकच आहे तो परमात्मा, त्यांनाच आत्मसुख प्राप्त होतं. आणि ज्यांच्या बुद्धीचा विषय परमात्मा सोडून इतर आहे त्यांना आत्मसुख स्वप्नात सुद्धा प्राप्त होत नाही, असं व्यतिरेक मुखाने ज्ञानोबरांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चितः
वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादि पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय.